मॉइश्चरायझर लावलं की लगेच त्वचेवर पिंपल्स येत असतात, अशी एक कंप्लेंट घेऊन पेशंट माझ्याकडे आला. सगळे सांगत असतात की मॉइश्चरायझर लावणं त्वचेसाठी उपयुक्त ठरत असतं, त्वचेला पोषण मिळत असतं, त्वचा तजेलदार दिसते, ड्राय स्किनचा प्रॉब्लेम तुम्हाला होत नाही आणि चेहऱ्यावर डलनेस हा कमी जाणवतो. यामुळे मी मॉइश्चरायझर लावायला घेतलं, पण ते मॉइश्चरायझर लावल्याने मला पिंपल्स यायला लागलेत, अशी एक कंप्लेंट घेऊन पेशंट माझ्याकडे आला. तुम्ही देखील मॉइश्चरायझर लावलं आणि त्याने तुम्हाला पिंपल्स येत असतील तर त्या बाबतीत काय करायला हवं ते बघूया. मॉइश्चरायझरमध्ये प्रकार असतात, त्यापैकी तुम्ही कोणत्या प्रकाराचं मॉइश्चरायझर वापरताय ते तितक्याच महत्त्वाचं आणि यासाठी तुम्हाला माहीत असायला हवा तुमचा स्किन टाईप. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या स्किनचा टाईप माहीत नसेल तोपर्यंत कोणतं प्रोडक्ट वापरायचं हे ठरवता येत नाही. सर्वसाधारणपणे त्वचेचे 5 प्रकार असतात: ऑइली, कॉम्बिनेशन, ड्राय, सेन्सिटिव्ह आणि नॉर्मल स्किन. यापैकी तुमचा कोणता प्रकार आहे ते तुम्हाला माहीत करून घ्यायला हवं, कारण की ह्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक स्किनसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल असतात. आता माझ्याकडे जो पेशंट आला त्याचा विचार करूया. त्याची स्किन होती ऑइली स्किन, म्हणजे ॲक्ने प्रोन स्किन, आणि तो जे मॉइश्चरायझर लावत होता ते होतं क्रीमी बेस्ड, म्हणजे हेवी मॉइश्चरायझर. त्याने काय होतं, तुमच्या त्वचेवरील पोअर्स जिथून सिबम एक्सक्रीट होतं ते ब्लॉक होत होते आणि जेव्हा तुमचे पोअर्स ब्लॉक होतात तेव्हा पिंपल्स यायला सुरुवात होत असते. हा सर्वसाधारण नियम आहे. त्यामुळे तुमची स्किन देखील ऑइली असेल आणि तुम्ही थिक मॉइश्चरायझर लावलं तर तुम्हाला देखील पिंपल्स येणार आहेत. मग आता काय करायचं, तर तुमची स्किन जर ऑइली असेल तर तुम्ही नॉन कोमेडोजेनिक, ज्याने पिंपल्स होणार नाही असे लाईट वेट जेल फॉर्ममध्ये मॉइश्चरायझर वापरायचं आहे. जेव्हा तुम्ही असे प्रोडक्ट निवडता तेव्हा त्याने तुम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही. त्यामुळे प्रोडक्ट निवडताना काळजी घ्या आणि काही त्रास झाला तर मी आहेच.